त्यांची मुलगी आज मध्यरात्री भारतात परतणार आहे। उद्या सकाळी 8 ते 10 दरम्यान अंतिम दर्शन सुद्धा घेतलं जाईल। AICC या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सर्व बडे नेते माजी पंतप्रधानांना AICC मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहणार आहेत। AICC मधून अंत्ययात्राही काढली जाईल। राजघाटाजवळ जिथे पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात तिथेच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरही अंत्यसंस्कार केले जातील। काँग्रेस मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच जागा मागणार असल्याचं कळतंय। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीतून देत आहे। प्रमोद, अतिशय शोकाकुल वातावरण आज देशभरात बघायला मिळत आहे। कधीही भरून न निघणारी हानी खरं तर देशाच्या राजकारणात आपण बघतोय। उद्या अंत्यसंस्कार होणार आहे, सविस्तर सेजल, तुम्ही म्हणाला तसं खरं तर देशाची न भरून येणारी हानी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये मनमोहन सिंग यांचं ज्या ठिकाणी पार्थिव ठेवलेलं आहे मोतीलाल नेहरू मार्ग या ठिकाणी, त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील येणार आहेत आणि ते मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणार आहेत। मी सध्या मोतीलाल नेहरू मार्गाच्या समोर आहे। खरं तर माध्यमांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी आहे। बॅरिकेटिंग जे आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान येणार असल्यामुळं सिक्युरिटीचा जो आहे तो खूप मोठा ताफा जो आहे तो या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे जर बघायला गेलं तर उद्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। मनमोहन सिंग यांची मुलगी खरं तर अमेरिकेमध्ये आहे। त्या आज मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारामध्ये भारतात येणार आहेत आणि त्या आल्यानंतरच उद्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। काँग्रेसचं जे मुख्यालय आहे म्हणजे ज्या ठिकाणावरून काँग्रेसचा सगळा कारभार जो आहे तो चालवला जातो त्या AICC म्हणजे काँग्रेस मुख्यालयामध्ये उद्या सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि त्याच ठिकाणी काँग्रेसचे नेते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते हे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते घेणार आहेत। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आज थोड्या वेळामध्ये इथे येतील। मात्र काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे ती उद्याच काँग्रेस मुख्यालयामध्ये वाहिली जाणार आहे। सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये त्यांच्या अंत्यदर्शन जे आहे ते काँग्रेस मुख्यालयामध्ये घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी राजघाटावरती ज्या ठिकाणी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात त्याच ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहेत। AICC पासूनच ही अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होईल। निश्चितच प्रमोद, अतिशय खरं तर दुःखद बातमी समोर आलेली आहे। धन्यवाद, तुम्ही या सर्व अपडेट दिल्या थेट दिल्लीमधून। त्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांची मुलगी आज रात्री भारतात परतणार असल्याचं कळत आहे आणि उद्या साधारणतः 8 ते 10 वाजेदरम्यान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। AICC मधून अंत्ययात्रा सुद्धा काढली जाणार आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन काल झालेलं आहे। काल साधारणतः रात्री 9 वाजेदरम्यान मनमोहन सिंग यांच्या निधनाची दुःखद वार्ता आली आणि संपूर्ण देशभरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं। तर आपण बघतोय उद्या खरं तर अंत्यदर्शन होणार आहेत आणि अंतिम संस्कार सुद्धा। मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी उद्या जाणार असल्याची माहिती आहे। मोदी सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेणार आहेत। सकाळी 10 वाजता अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होतील। मोतीलाल नेहरू 3 या ठिकाणी आता हे पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि त्याच ठिकाणी मोदी सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेणार आहेत। मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री अमेरिकेतून पुन्हा भारतात परतणार आहे आणि उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवरही आपण एक नजर टाकूयात। 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून काम त्यांनी पाहिलं। 1982 मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते राहिले। 1990 मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम मनमोहन सिंग यांनी पाहिलंय। 1991 मध्ये नरसिंह राव सरकारमध्ये ते अर्थमंत्री राहिले। 2001 मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्ष नेतेपदी त्यांची निवड झाली।
2004 ते 2014 असे सलग 10 वर्ष मनमोहन सिंग यांनी देशाचं पंतप्रधानपद सांभाळलं.